कोल्हापूर जिल्हा दूध संस्था ज्या आहेत 1300 संस्था या संस्थेच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या काही कारणास्तव राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्ट प्रवृत्तीतून 1300 संस्थेला लिक्विडेशन काढायचं हे काम सरकारनं केलेलं आहे आणि यासाठी यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व 1300 संस्था एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी इथून आम्ही मोर्चा काढून AR ऑफिसला जाणार आहोत। AR ऑफिसनं सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ह्या संस्थेचं लिक्विडेशन संस्था काढलेल्या आहेत, याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि ARनं सोमवारपासून आम्हाला शब्द दिला आहे की AR ऑफिसमधून सोमवारपासून आम्ही सगळ्या संस्थेला नोटीस काढून त्यांना बोलवून त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही त्याचा निर्वाळा करू। परंतु आमची एक विनंती आहे त्यांना की 12 तालुक्याला 12 प्रतिनिधी नेमा आणि त्यामधून तुम्ही संस्थांची तपासणी करा आणि ही तपासणी तुम्ही 7 दिवसाच्या 1 आठवड्यात पूर्ण करावी आणि आमच्या दूध संस्थेला या 1300 संस्थेला न्याय हक्क द्यावा आणि दूध संघाच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ह्यांना समाविष्ट करावा अशी विनंती करतो। जर ह्या 1213 संस्था जर रद्द झाल्या आणि झालेल्या असं ह्यांनी जर जाहीर केलं तर त्यामध्ये प्रत्येक संस्थेत 2-3 कर्मचारी आहेत आणि हे कर्मचारी देशोत्सवाला गेल्याशिवाय राहणार नाहीत। याच्यानंतरसुद्धा हे 1.5 लाख लिटर दूध हे गोकुळला जात आहे। हे जर दूध संघ डायव्हर्ट झालं एखाद्या दुसऱ्या संघाला ते सुद्धा परिस्थिती वाईट होणार आहे। त्यामुळं गोकुळनं सुद्धा या पाठीशी आमच्या राहायला पाहिजे। त्यांना आम्ही काल विनंती केलेली आहे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ह्या आमच्या मोर्चासाठी किंवा आमच्या या लढ्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हिमालयासारखं आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि हे ह्यांना अन्याय होऊ देणार नाही, एवढंच त्यांनी आम्हाला विनंती केली आहे। तरी ह्याच्या पुढे सुद्धा एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की कोणीतरी यायचं आणि एखाद्या व्यक्तीनं दुष्ट प्रवृत्तीमुळं एखाद्या संस्थेच्यावर आरोप करायचा, गोकुळला आणि या दूध संस्थांना 1300 दूध संस्थांना बदनाम करायचं हे काम चालू आहे। हे षडयंत्र आहे, ह्याच्या मुळाखाली कोण आहे ह्याचा तपास करणं गरजेचं आहे आणि त्यांनीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे। ह्या 12 संस्था ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलेच आहेत, आपलेच आहेत सगळे लोक, पण राजकीय द्वेषापोटी कुणीही काही करू नये एवढी मी आपल्याला विनंती करतो।